मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो तर बार्टीच्या फेलोशिप संदर्भातला PhD फेलोशिप संदर्भातला हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी बार्टीने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचे PhDसाठी दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022च्या दरम्यान कायम नोंदणी म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपसाठी अर्ज करायचे आहेत हे त्यांनी परिपत्रकामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर 2 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023च्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने बार्टीने अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ते अर्ज भरले. प्रोव्हिजनल लिस्ट लागल्या. पुढे प्रोव्हिजनल लिस्ट लागल्यानंतर CET घेण्याचा प्रयत्न बार्टीने किंवा बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्यांनी केला. पुढे आंदोलन झाले याच्यावर की सर्वांना शिक्षणासाठी सरसकट फेलोशिप द्यावी. शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याला सरकारने दाबता कामा नये, सर्वांना ती खुली संधी द्यावी या गोष्टीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पुढे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलन झाल्यानंतर सरकारने मान्य केलं की सर्वांना सरसकट फेलोशिप द्यावे. मात्र याच्यामध्ये त्यांनी एक अट घातली की 50% म्हणजे जे काही 35 किंवा 37 हजार फेलोशिप होती तर त्याच्या अर्धे म्हणजे 50% फेलोशिप द्यावी. बार्टी आणि सारथी महाज्योती या सगळ्यांसाठी त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रोग्राम रन केला. बार्टीच्या विद्यार्थ्यांनी मात्र या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहे या प्रक्रियावर आंदोलन उभं केलं. त्याच्यानंतर निषेध व्यक्त केला आणि कोणीही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलं नाही. मात्र बाकीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे सारथी किंवा महाज्योती तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही प्रमाणात चालू होतं. आता बार्टीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि पूर्ण प्रक्रिया जी आहे ती स्टॉप करून टाकली. मग याच्यावर सुद्धा सरकारला तोडगा काढावा लागला. पुन्हा ती जी प्रक्रिया आहे ती रद्द करावी लागली आणि पुन्हा एकदा सरकारला निर्णय घ्यावा लागला की बार्टीच्या विद्यार्थ्यांना सरसकट 100% प्रमाणे फेलोशिप देण्यात येणार आहे. त्याचा GR सुद्धा सरकारने पब्लिश केला आणि फायनली 9 सप्टेंबर 2024 रोजी बार्टीने एक परिपत्रक जाहीर केलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम त्यांनी शेड्यूल केलेला आहे, तो नियोजित केलेला आहे. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांनी 2022 साठी अप्लाय केलं होतं, अर्ज केले होते तर अशा विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 12 सप्टेंबर 2024 ते 27 सप्टेंबर 2024च्या दरम्यान तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जाणार आहे आणि त्याच्यामधूनच तुमचं सिलेक्शन ह्या बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपसाठी होणार आहे. तर याच्यासाठी काही गाईडलाईन्स बार्टीने दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स काय आपण बघूयात आणि त्या पद्धतीने पुढे काय कारवाई आपल्याला करायची आहे ते आपण बघूयात. तर बघा दिनांक 12 ते दिनांक 27 सप्टेंबर 2024च्या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रोग्राम जो आहे तो बार्टीने रन केलेला आहे. 2022 साठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या ठिकाणी तुम्हाला सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत पोहोचायचं आहे. ॲड्रेस गुगलवर सुद्धा तुम्हाला मिळू शकणार आहे. त्या पद्धतीने त्या ॲड्रेसवर तुम्हाला पोहोचायचं आहे. याद्या ज्या आहेत की पहिल्या दिवशी कोणाचा नंबर आहे म्हणजे दररोज 75 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. व्यवस्थित टेबल त्या ठिकाणी अरेंज केलेले आहे, जास्त गर्दी होऊ नये याची सुद्धा काळजी बार्टीने घेतलेली आहे. तुम्हाला तुमचं नाव बघायचं आहे, कुठल्या दिवशी आहे, कुठल्या यादीमध्ये आहे, त्या पद्धतीने तुम्हाला बार्टीच्या त्या सेंटरला जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. आता बघा जे डॉक्युमेंट किंवा जी कागदपत्रे तुम्हाला पडताळणी करायची आहे त्याची व्यवस्थित यादी तुम्ही बघून घ्या बार्टीच्या वेबसाईटला आणि त्याच पद्धतीने यादी तयार करून त्या पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे आहेत आणि सिक्वेन्सली ते घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आता बघा जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही नेणार आहे त्याच्या झेरॉक्स सुद्धा तुम्ही सोबत ठेवा आणि त्याची साक्षांकित किंवा सेल्फ अटेस्टेड तुम्ही त्याच्यावर केलं पाहिजे. जो काही क्रम आहे तो क्रम सुद्धा तुम्ही व्यवस्थित लावला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी जो कोणी कर्मचारी असतील त्या ठिकाणी तुम्ही पहिलं रिपोर्ट करा की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेले आहेत म्हणजे ते तुमची नोंदणी करून घेतील आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. ज्या पद्धतीने नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला लगेच इंटरव्ह्यूसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र तपासणी करत असताना तिथे असणारे कर्मचारी किंवा अधिकारी जे असते त्यांच्याशी उगाच चर्चा करू नका किंवा वाद घालू नका. तुमचा काही प्रश्न असेल, तुमच्या काही समस्या असतील तर वरिष्ठ अधिकारी किंवा विभाग प्रमुख त्या ठिकाणी जे काम करणारा असणार तर त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्या अर्जामध्ये काही तक्रार असेल, काही दुरुस्ती असेल तर ती तुम्ही सुरुवातीलाच त्यांच्याशी मांडा, म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. आता कुठलेही डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल ते तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे नाही. सगळ्या झेरॉक्स ज्या प्रिंट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायच्या आहे. आता पुढचं एक गाईडलाईन्स त्यांनी सांगितलेलं आहे की एखादी महिला उमेदवार जी गर्भवती असेल तर अशा महिलांनी तिथे उपस्थित राहू शकणार नाही, असं एक प्रमाणपत्र डॉक्टरांकडून घ्यायचं आहे आणि आपल्या वतीने त्या ठिकाणी कोण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे तर त्या व्यक्तीकडे आपले डॉक्युमेंट पाठवायचे आहे, जेणेकरून त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं सुद्धा काम पूर्ण होऊ शकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये जर कोणी विद्यार्थी उपस्थित राहू शकला नाही किंवा त्यांनी अर्ज सादर केला नाही, डॉक्युमेंट व्हेरीफाय केले नाही तर अशा विद्यार्थ्यांचं नाव ऑटोमॅटिकली कट केलं जाणार आहे. आता याच्या पुढे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहे बार्टीने तेही आपण बघूया. तर कव्हर पेज तुम्हाला सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर प्रपत्र बी किंवा प्रपत्र जे आहे ते तुम्हाला न्यायचं आहे. ऑनलाईन अर्ज जो तुम्ही बार्टीला केला होता, अप्लाय केलं होतं ते लागणार आहे. प्रतिज्ञापत्र लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल, कास्ट सर्टिफिकेट, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जे आहे, प्रमाणपत्र जे आहे ते, त्यानंतर डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुम्ही नेट सेट असाल तर त्याचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. PhD ॲडमिशन तुम्ही घेतलं आहे त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. RAC तुम्हाला लागणार आहे आणि रुजू झाल्याचं प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. तर मित्रांनो, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आहे आणि बार्टीच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिपसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करून फेलोशिप तुम्हाला मिळवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.